गेल्या 10 ते 11 दिवसांपासून मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने बीड जिल्ह्याला देखील मोठा तडाखा दिलाय आणि मी सध्या बीड तालुक्यातल्या पालीमध्ये या ठिकाणी जर आपण परिस्थिती पाहिली तर संपूर्ण हा जो परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। सोयाबीन, उडीद, मूग दुसऱ्या बाजूला बाजरीच्या पिकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। संपूर्ण या शेतीला जे आहे ते तलावाचं स्वरूप आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात झालंय। या शेतामध्ये अगदी गुडघाभर पाणी आहे, जर इतर थोडंसं बाजूला गेलं तर आणखी खोलपर्यंत पाणी आहे आणि या संपूर्ण सोयाबीन पिकाची जर आता आपण अवस्था बघितली तर पूर्णपणे हे सोयाबीन सडून गेलंय। 100% या पिकांचं नुकसान झालेलं आहे। पालीसह या संपूर्ण परिसरातल्या शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे, मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय। माझ्यासोबत हे काही शेतकरी आहेत पाली परिसरातले। काय सांगाल, किती नुकसान झालंय, किती प्रमाणात हा सगळा पावसाचा इथं इम्पॅक्ट आहे? साहेब, मागील 8 दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे, महापूर आलेले। इथील सारी परिस्थिती तुम्ही स्वतः बघितली। आज गुडघे इतकं पाणी, 100% हा सोयाबीनचे नुकसान झालेले आहे आणि शेतकरी अतोनात नुकसान झाल्यामुळे हाताहील झालेला आहे। आत्महत्या करण्याच्या मनस्थितीच तयार झालेली लोकांची। तरी महाराष्ट्र शासनाने, आपल्या पालकमंत्र्यांनी, अजितदादांनी शेतकऱ्याचा पूर्ण विचार करून हेक्टरी निदान 50,000 रुपये तरी आपल्या शेतकऱ्याला मदत जाहीर करावी सरसकट। कारण कुठेही असं एक टक्काही पीक राहिलेलं नाही। तुम्हाला सदर परिस्थिती आत्ता दिसती, इथं 1 रुपयाचे पीक नाही आणि एकरी हा सोयाबीनला 28,000 रुपये खर्च होतो साहेब शेतकऱ्याला। आणि साधारण चांगला आल्यानंतर पीक 60,000 रुपयाचं हेक्टरी पीक होतं एकरी। तर आम्ही हेक्टरी मागतो तर किमान हेक्टरी 50,000 रुपये। आणि मागील शिंदे साहेबाच्या काळात 3 हेक्टरचा नियम होता। मला अशी माहिती भेटली की आत्ताच्या सरकारमध्ये 2 हेक्टरवर खाली मर्यादा आणली। तर ती 3 हेक्टर शिंदे साहेबांनी जशी पूर्वी दिली ती त्या पद्धतीने आणि किमान 50,000 रुपये हेक्टर आणि 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यात यावी। आज अजितदादा इथं बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, तुम्ही त्यांच्याकडे विनंती करताय। मात्र दादांनी सकाळी सांगितलंय का शेतकऱ्यांनी म्हटलं की कर्जमाफी करा, तर ते म्हटले आता पैशाचं सोंग करता येत नाही, आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देतोय, वीज बिल माफ करतोय शेतकऱ्यांचं, मग कर्जमाफी केली पाहिजे का? दादांच्या वक्तव्याकडे कसं बघता? अहो, दादांनी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे। शेतकरी हा आपल्या देशाचा पोशिंदा आहे। आज तुम्ही कित्येक उद्योगपतीला हजारो कोटीचे पॅकेज देताय, माफी करताय, त्यांना वीज बिल माफ करताय, उद्योग करण्याकरता असे पॅकेज त्यांचे बुडीत करते। नीरव मोदीसारखा एक मोठा व्यापारी देशातला हजारो कोटीला फसून पळून जातो, त्याचं काही होत नाही। आणि शेतकऱ्याला देताना तुम्ही असं बघू नका, शेतकरी हा पोशिंदा आहे तुमचा आणि शेतकऱ्याला देताना पैसा नाही असं म्हणू नये। पालकमंत्र्याला आमचे हात जोडून विनंती, शेतकऱ्याला तुम्ही वाचवा ह्या परिस्थितीतून। कारण आजची जी परिस्थिती आहे शेतकऱ्यासारखी कुणाचीही परिस्थिती, तुम्ही महागाईचा विचार करा। आज नोकरदाराला काय पगार आहे? साधारण एक साधा चपराशी असेल तर 60,000च्या आत पगार नाही हा, आणि 60,000 पगार आहे आणि ह्यांना 60,000चं वर्षाला उत्पन्न होतं। ह्या माणसांनी सामान्य जीवन जगायचं कसं? ह्यांना काही भावना हे आहे का नाही? नक्कीच आणखी काही शेतकरी आहेत माझ्यासोबत। तुमचं किती शेत आहे आणि काय लॉस झालाय, किती नुकसान आहे? आमचं 1-2 एकर शेत आहे, सगळं पाण्याखाली गेलेलं आहे, त्याच्यामध्ये काही पण राहिलेलं नाही। काय पीक आहे? उडीद होता आमचा, मूग आणि उडीद सगळं एकदम साफ होऊन गेलेलं आहे। बाबा, काय सांगाल, काय परिस्थिती तुमच्या शेतातली? तुमच्याकडे किती शेत आहे? 1.5 एकर आहे आपलं। 1.5 एकर असून त्याच्यामध्ये काही नाही, पाण्याने सगळं व्यापून गेलेलं आहे। त्याचं उत्पन्न बी काही नाही, हो उत्पन्न काही नाही त्याच्यामध्ये। मग आता काय विनंती सरकारला? दादा तर म्हणले पैसे कर्जमाफीला नाही, आम्हाला पैसे द्या ना काहीतरी, म्हणजे मग तरी आमचं कसं तरी भागत राहील, नाही तर काय उपाशी पोटी मारण्याची वेळ आली आमची आता। कर्जमाफी केली, कर्जमाफी झाली पाहिजे। हा, कुठून पैसे आणायचे आम्ही? काय खायला प्यायला सगळे? सरकार पण म्हणतंय पैसे नाहीत, मग आता काय करायचं? मग आम्ही काय फाशा घ्यायच्या का मग तिकडे? नक्कीच तुमचं कुठं शेत आहे इथल्या एरियामध्ये आणि किती नुकसान आहे तुमचं? 100% नुकसान झालेलं आहे आमचं। 2-3 एकर शेत आहे, पण नुकसान तर पूर्णच खलास झालेलं आहे। दादांनी जे आज वक्तव्य केलं की सरकारकडे पैसे नाहीत, लाडक्या बहिणीला, शेतकऱ्यांच्या वीज बिलाला पैसे देतोय सरकार, मग आता कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असं म्हणतायत, कसं बघता तुम्ही याच्याकडे? सरकार जर पैसेच नाहीत म्हणलं सरकारकडे, मग आपण कुणाकडे मागायची? ते जर आज अंग काढून घ्यायला लागले तर मग आपण कुणाकडे जायचं? मग त्यांनी असं केल्यानंतर मग शेतकऱ्यांनी काय फाशी घ्यायची का? काय म्हणणं दादाला? आता दादांनी 100% नुकसान भरपाई तर द्यायलाच पाहिजे, कर्ज तर पूर्ण निलच करायला पाहिजे। त्याशिवाय आता जमिनीतून उत्पन्नच नाही तर कर्ज भरायचं कशा पद्धतीवर?
नक्कीच हे आपल्यासोबत पाली आणि पाली परिसरातले शेतकरी होते, ज्या शेतकऱ्यांचं हे प्रचंड नुकसान आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याच शेतकऱ्यांनी आता सरकारकडून अपेक्षा व्यक्त केली आहे, सरकारकडे जर पैसे नसतील तर आम्ही कुणाकडे बघायचं, आत्महत्या करायची का, असा सवाल या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। यामुळे आता सरकार नेमकं काय मदत करतं याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत। अक्षरशः शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।